देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढते, त्यामुळे जी गॅरंटी दिली ती पूर्ण करणार, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास. राजकीय हेतूंसाठी कामकाज बंद पाडणं योग्य नाही. जनतेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे, पंतप्रधान मोदींचं सर्व खासदारांना आवाहन. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरची पोलीस कोठडी आज संपणार. पेण पोलीस 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता. सांगली जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर कायम. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान. मेडीगट्टा धरणाचे 85 दरवाजे उघडले. 8,19,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भांडूपमध्ये घरांवर कोसळला मोबाईल टॉवर. 3 घरांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. मुसळधार पावसामुळे मोझर इजारा येथील नाल्याला पूर आल्यानं शेती जलमय. शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान. गोंदियातील मुंबई कोलकाता महामार्गाच्या उड्डाणपुलावरती भलं मोठं भगदाड. पुलावरून एकेरी वाहतूक सुरू. नाशकात नागरिकांना दूषित पाणी पुरवठा. गढूळ पाण्यामुळे साथीच्या आजारात वाढ. पालिकेविरोधात महिला आक्रमक. जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांचा हल्ला. हल्ल्यात एक भारतीय जवान जखमी.